वारकरी संप्रदायाची पताका उंचावत ठेवणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी येथून निघाली. इंद्रायणीला आलेला महापूर आणि त्यामुळे वारकऱ्यांची अडचण माऊलींनीच सोडवली आणि वारकऱ्यांचा मार्ग रिकामा झाला. पालखी 10 जुलै रोजी पुण्यात मुक्कामाला होती. आता सर्व वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे अवघा रंग एक झाला, रंगी रंगलास श्रीरंग अशीच एकरूपता सर्वत्र पाहायला मिळते. रात्रीची वेळ आहे, भोजनाला अजून अवधी आहे. एकीकडे भोजनाची तयारी सुरू आहे, दुसरीकडे भाविक हरिपाठात रंगले आहेत. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीचे हे दृश्य. पालखीच्या ताणतणावातून थोडे मुक्त झालेले पोलीस कर्मचारीही या भजनामध्ये नाचू कीर्तने रंगी म्हणत भान अर्पून नाचत आहेत. भक्तीच्या या सोहळ्याचा व्हिडिओ कवडसासाठी आमचे मित्र लोककलावंत संपत कदम यांनी पाठवला आहे. त्यांच्या भोपाळे आणि भैरवी कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. हल्ली अगदी दिल्ली दरबारी त्याची दखल घेतली आहे. एकीकडे भजनामध्ये सारे रंगून गेलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही महिला व पुरुष स्वयंपाक तयार करण्यात मग्न आहेत. धन्यवाद.